आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। नव्वद लाख, 50 लाख, 35 लाख, कोणाची 20 लाख ची ठेवी आहे। आज तिथं मिळायला पाहिजे। आणि आता खरोखरच आहे की इतकी मोठी ठेवी कुठे नसेल, एक एक बांधवांची आहे। रुपये त्याच्या धनादेश त्या दिवशी हे संचालक मंडळ स्वाधीन करतात, म्हणजे चांगले उपक्रम आहे हे आहे। कॅश क्लिअर सुद्धा आज 1.5 कोटी जवळपास कॅश क्लिअर कमी। आपलं कुटुंब लहान, आपण लहान असं केलं पाहिजे। आता आपली अपेक्षाही वाढली, एसी सभागृह पाहिजे, हॉल मोठा पाहिजे, दिसायला प्रशस्त पाहिजे आणि सर्व काही बाबी म्हणजे तर मग आपल्याला अडचण येणारच आहे। म्हणून आम्ही एक आढावा घेतला होता। आढावा यासाठी घेतला होता मी हे मान्यवर संचालक महोदयांना मी फोन लावला, सर्वांना विचारलं की मान्यवर किती लोक येणार आहे। सर्वांनी 450चा आकडा दिलेला होता। आता 450चा आकडा दिला तर मी म्हणलं बाबा 250 तरी तर 100-150 कट बी केलं, पण ते नाही। असं भविष्यामध्ये आपल्याला काळजी करावी लागते। तुमचं काय नाही, परंतु मला नेहमी त्यांच्याकडे जावं लागते। आज शिक्षक सभेकडे मी जाऊ शकत नाही। 2दा त्यांच्या बंगल्यावर गेलो, ऑफिसला गेलो, त्यांनी लिहिलं पत्र, आम्ही सही घेतली, कार्यक्रम स्वीकारला म्हणून संजय केनेकर साहेबांची, पटेल जसवाल साहेबांची, अतुल साहेबांची, भुमरे पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही पत्रिका ठेवा, विलास शिंदेकडे त्यांच्याकडे ठेवली। मी अवश्य येतो, परंतु याच्यामध्ये घोळ काय होते। काल आपण पूर्वसंध्येला बसलो, पूर्वसंध्येच्या संचालक मंडळांचं काम होतं की या मान्यवरांची भेटी घ्यायला पाहिजे की बाबा आपण येणार आहेत तर त्यासाठी हॉल कसं भरला पाहिजे होतं याची तयारी केली असते। आता जाऊ द्या, हे झालं आता, परंतु 36वी सभेला आज आपल्या मान्यवर कोणी नाही हे थोडंसं वाईट वाटते। कारण आम्हाला काय की हे बसलेले जे आहे भगिनी आहे, आपले बसलेले बाळगोपाळ आहे, यांना माझी इच्छा असते की एखाद्या कुलपतीच्या हाताने, कुलगुरूच्या हाताने, शिक्षण संस्थेच्या वतीने यांना पारितोषिक दिलं पाहिजे। कारण यांना यासाठी दिला पाहिजे की आलेले जे काही आज माऊली आहे यांना वाटलं पाहिजे की मला माझ्या कुलगुरूच्या हस्ते मला बाळाला, कन्याला बक्षीस मिळालं आणि ते बक्षीस प्रेरणादायी राहणार आहे की दुसरे शेजारी बसलेली वहिनी असतील त्या वहिनीला वाटलं पाहिजे की येणाऱ्या 37वी वर्षी 26वी वर्षी माझ्याही कन्या असेल, कन्याला मिळायला पाहिजे, माझा मुलगा असेल तर मुलगाला असायला पाहिजे। आणि त्यांना अभ्यासासाठी कुलगुरूचं मार्गदर्शन महत्त्वाचं असतं। शिक्षणाचा दर्जा प्रोफेसर असेल, लेक्चरर असेल, त्यांच्या मार्गदर्शनाचा करा। आता माझी या संचालक मंडळाला विनंती आहे, येणारा जो 37वा तुमचा वार्षिक अहवाल असेल त्यावेळेस आता फक्त कुलगुरूला बोलवा, प्रोफेसरला बोलवा, त्यांना बोलवा, जेणेकरून की तो टिप्स देतील शिक्षणामध्ये कसं आपण प्रगती करता येईल, शिक्षणामध्ये कसं हे केलं पाहिजे। आज ठीक आहे मॅट्रिक पर्यंत असेल, 12वी पर्यंत असेल, ग्रॅज्युएशन पर्यंत असेल, परंतु भविष्य त्यांच्या इंजिनिअरिंग साठी असेल, मेडिकल साठी असेल तर आपण अशा मान्यवर कुलपतींना बोलवून त्यांच्या हस्ते
यांना दिलं पाहिजे. आणि आता पुढे एक मी विनंती करेल या संचालक मंडळाला, हे आपण टिफिन दिलं यांना, हे टिफिन जाऊन डब्बा उघडून जेवण करून घेतील टिफिन मध्ये, परंतु त्यांचं आयसेट म्हणून एक प्रमाणपत्र दिलं पाहिजे, प्रशस्तीपत्र दिलं पाहिजे की ही कन्या या 8वी वर्षामध्ये प्रथम क्रमांक आले, किती गुण मिळून आले, तर तो डोळ्यासमोर त्याचा एक आयसेट राहील. तो काही त्याच्या शोकेस असेल, त्या शोकेस मध्ये सुमती चिन्ह ठेवेल की माझ्या बापाच्या संस्थेने मला हे गुण गौरव केलेला आहे. तर हे संचालक मंडळाने त्याची दखल घ्या. येणाऱ्या 37व्या वर्षी सुमती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आपण त्यांना दिलं पाहिजे. अशा रीतीने पुढे करा. बक्षीस जरूर द्या, त्यांना द्या, परंतु ते सोबत दिलं पाहिजे की कोणत्या वर्षी कुठं आहे हे द्या. आता आमच्या बोलता बोलता भाऊसाहेबालाही वाटलं की या संस्थेचे मी मेंबर झालो पाहिजे, कारण इतकं टिफिन वाटलं ढळाधड ढळाधड ढळाधड. तर भाऊसाहेबालाही वाटलं की बाबा मागे बसलेले त्यांची टीमला म्हणले आता आपण मी मेंबर व्हावा इथले. हा असं हे असते स्पर्धा, याला म्हणतात की बाबा उत्तेजनार्थ हे संस्था आहे, म्हणून हे करायला पाहिजे. अशा रीतीने ही संस्थेचं करा. संस्थेचे कामकाज चांगल्या रीतीने. आज जे पाहिलं की आज आपल्यासाठी ती संस्था कामगार कल्याण निधीतून फक्त 100 रुपये घेते आणि 100 रुपये कपात करून वर्षाला किती होतात 1200. आणि मला अभिमान आहे या संस्थेचा. या संस्थेने आपल्या बसलेल्या संस्थेच्या सभासदांसाठी VIP सुटकेस अरिस्टो कार्डचं 1225 रुपयाला परचेस केलं. म्हणजे की तुम्हाला ट्रॅव्हल मध्ये कुठं जायचं आहे, महाधिवेशनाला जायचं आहे, कुठं बाहेर जायचं आहे लग्नाला, तर ती बॅग तुम्हाला पेरणार आहे की तो बॅग घेऊन तुम्ही अभिमानाने सांगू शकतात VIP सुटकेस माझ्या संस्थेने दिली. हे आता दिवाळी किंवा दसरा यांचं मुहूर्त काढतील, हे केव्हा द्यायचं ते संचालक मंडळ ठरवतील. पण एक चांगली वस्तू या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपल्या यांना सभासदांना देण्याचा निर्णय घेतला. ही एक बाब चांगली झाली. आता दुसरी जी बाब आहे लोनचं बाब आहे. लोन बद्दल हे मर्यादा 15 लाखची केलेली आहे. एमर्जन्सीचं केलेलं वाढवून दिलेलं आहे. आपण एखादा मानव दुःखद निधन झालं त्याला 1 लाखाची आर्थिक मदत आहे, आपलं लोन आहे. आणि विशेष म्हणजे की या संस्थेने एक चांगलं उपक्रम राबवलं. ते कसं राबवलं की मी 15 लाख रुपये लोन घेतो, तो 15 लाखाचा माझ्यावर संस्थेवर बर्डन नको म्हणून तो SBIचा इन्शुरन्स, जे आज आपण पोहे खाल्लं ते पोहेवाल्यांनी SBI संस्थाचा इन्शुरन्स काढतो. म्हणजे तुम्ही सुरक्षित करून दिलं तुम्हाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की 15 लाखाचं सुद्धा आपल्याला एक 15 लाखाचा सुद्धा इन्शुरन्स करून आपल्याला सुरक्षेचं कवच दिलं या संस्थेने. जबाबदारी काय नाही, ज्याला लोन पाहिजे त्यांना इन्शुरन्स करायला पाहिजे. ही यांची एक नियमावली तयार केली. 15 लाख रुपये मला लोन पाहिजे तर माझ्या कुटुंबावर मी गेल्यानंतर माझा बोजा नको म्हणून या संस्थेने जे काही त्यांची वयाप्रमाणे पॉलिसी असेल ते राबवण्याचं काम हे संचालक मंडळ करते. निश्चितरित्या एक चांगलं उपक्रम या ठिकाणी झालं. आता कोणत्याही संस्थेमध्ये नाही की लग्नासाठी, कन्याचं लग्न असेल, चिरंजीवाचं लग्न असेल तर 5000 रुपये नाही. कन्यादान झालं, कन्या झाले तर त्याला 5000 रुपये हे देण्याचं एकमेव संस्था महाराष्ट्रामध्ये असेल ती आपली संस्था आहे की 5000 रुपये हे संस्था देते.